नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत बोपोडी चौकामध्ये। जसे 2 दिवसापूर्वीच आपण एक बातमी प्रसिद्ध केली होती की बोपोडीपासून खडकी रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता दुहेरी सुरू करावा आणि खडकी बोपोडी रस्ता जो आहे आंबेडकर रस्ता हा सुद्धा दुहेरी सुरू करावा। या मागणीसाठी खडकी आणि बोपोडीचे नागरिक आक्रमक झालेले होते। या सर्व परिस्थितीला बघून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या ठिकाणी व्हिजिट दिलेली होती। त्यावेळेस वाहतूक शाखेचे अधिकारी, त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि विद्युत विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। अनेक नागरिक, व्यापारी या ठिकाणी होते। त्याचप्रमाणे या भागातील माजी नगरसेवक सुद्धा उपस्थित होते। त्यावेळेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना हा रस्ता त्वरित रुंद करण्यात यावा आणि जे शिल्लक काम आहे हे पूर्ण करण्यात यावं यासाठी चर्चा झाली। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा जो कोपरा दिसतोय आपल्याला, हा बोपोडी चौकामधनं हा एक डायव्हर्शन जो आहे हा खडकीला जातो आणि त्याचप्रमाणे सरळ रस्ता जो आहे हा खडकी रेल्वे स्टेशनकडे जातो। मात्र या ठिकाणचा जो कोपऱ्याचा पॅच होता त्याचं काम बाकी असल्यामुळे या ठिकाणावरनं मोठ्या जी वाहनं आहेत त्यांची वाहतूक करण्यात येत नव्हती। पुढील 8 ते 10 दिवसात हा रस्ता खुला करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता आपण बघत आहोत कशा पद्धतीने या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम जे आहे हे सुरू आहे। इथं काम जे आहे JCBच्या माध्यमातून करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे खडकी रेल्वे स्टेशन मार्फत पुणे स्टेशन पिंपरी चिंचवडला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं सुद्धा या ठिकाणी जो कोपऱ्याचं काम शिल्लक होतं त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात येणार आहे। त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सुद्धा JCBच्या माध्यमातून खडी टाकून त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे। या ठिकाणी जो राडा रोड आहे हा राडा रोड उचलण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घेतली जाते आणि हा कोपरा जो आहे याचं डांबरीकरण करण्यात येणार आहे। त्यामुळे जो रस्ता आहे हा अधिक रुंद होणार आहे। रस्त्यात MSCBचे वगैरे जे राहिलेले ब्रॅकेट्स आहेत हे सुद्धा काढण्यात येणार आहे आणि हा रस्ता रुंद करून वाहतूक जी आहे ही सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून हा जो पट्टा आहे या पट्ट्यावरचं काम सुरू आहे। मित्रांनो, या आपण जे खडकी बसस्टॉप आहे या खडकी बसस्टॉपपासून खडकीवरनं बोपोडी जाण्यासाठीचा हा जो डाव्या भागातला आपल्याला पॅच करून दिलेला होता पॅसेज, या पॅसेजची दुरावस्था आपण बघतोय। अनेक खड्डे या ठिकाणी झालेले आहेत। त्याचप्रमाणे रस्त्यामध्ये जो अडथळा आहे हा अडथळा बघण्यासाठी आपण आता हा व्हिडिओ करत आहोत। या रस्ता खडकी बोपोडी रस्ता सुरू करताना हा जो पट्टा आहे याचं पुन्हा डांबरीकरण करणं गरजेचं आहे, कारण की या ठिकाणी आपण बघतोय किती खड्डे झालेले आहेत। या रस्त्यामुळे इथनं जरी दुचाकी आणि रिक्षाला परवानगी देण्यात आलेली असली तरी या खास खड्ड्यांमुळं रस्ता कार्पेट करणे गरजेचे झालेले आहे। आणि आपण बघतोय रस्त्यामध्ये आता आपण ह्या राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणावरनं खडकी बाजारातील नागरिक ह्या आंबेडकर रोडवर येतात। कॅमेरा किती वर खाली होतो याच्यावरून तुम्हाला रस्त्यावरील खड्डे जे आहेत याचा अनुभव बघता येऊ शकतो। हे सर्व खड्डे दुरुस्त करणे किंवा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द आहे, त्यामुळं सर्वात अगोदर ह्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सुद्धा जो रस्ता आहे हा रस्ता कार्पेट करणे गरजेचे आहे। आणि हे जे मधले डिवायडर आहेत हे डिवायडर काढून 2 वे साठी मधल्या भागात डिवायडर टेम्पररी टाकून 2 वे सुरू करता येईल। डाव्या बाजूला आता आपण बघत आहोत काही झाडं जी आहेत ती मध्ये आलेली आहेत, मात्र हे काढता आता हे जे आहे हे झुडूप आहे, झाड नाहीये, हे काढता येऊ शकतं। त्यामुळे रस्ता अजून थोडासा मोठा होऊ शकतो। शेजारी जे आपण जागा आहे या भागातनं मोकळी मातीची जागा दिसते तिथं फुटपाथ करता येईल। आणि हे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा बोर्ड आहे हा सुद्धा थोडासा मागं सरकवणे आवश्यक आहे। आता समोर जे आपल्याला झाड दिसतंय
हे झाड सुद्धा जर शिफ्ट केलं तर कमीत कमी 5-1 फूट रस्ता रुंद होणार आहे. हा गुरुद्वार आहे. गुरुद्वाराच्या समोरचा सुद्धा पॅच जो आहे हा दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढे आल्यानंतर आपण हे आहे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द जी आहे ही संपलेली आहे. आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आता आपण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पोहोचत आलेलो आहोत. पुणे महानगरपालिकेमध्ये हा रस्ता या ठिकाणी भरपूर रुंद आहे. मात्र मधले डिवायडर काढणे, रस्ता कार्पेट करणे हा संपूर्ण तुम्हाला दाखवतोय. हे जे रेल्वेचं खांब आहे हा एक शिफ्ट करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हा एक काम थोडासा मागं घेतलं तरी चालू शकेल. ह्या ज्या 2 टपऱ्या आहेत या रेल्वेच्या हद्दीत आहेत. मात्र ह्या जर हलवल्या तर 10-1 फूट रस्ता आपल्याला मागं जाता येईल आणि फुटपाथ जो आहे तो वापरण्यासारखा करता येईल. आता यापुढं आता आपण आलेलो आहे मानाजी बागेपाशी. मानाजी बागेतलं जे गणपती मंदिर आहे, गणपती मंदिर आणि त्याच्या मागं असलेलं मारुती मंदिर, या ठिकाणी फुटपाथ व्यवस्थित आहे. रस्ता फक्त डागडुजी करणे आणि कार्पेट करणे, हा अख्खा पट्टा खडकी ते बोपुडीचा संपूर्ण पट्टा जो आहे हा कार्पेट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि रस्त्याच्या मध्ये जे डिवायडर वापरता येतील ते वापरले तर दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू करता येणार आहे. आता इथनं पुढं थोडंसं MSCBचं काम आहे. MSCBचे हे जे आपल्याला पोल दिसत आहेत वरनं जे गेलेले ते अंडरग्राऊंड करता येतील. त्याचं कारण असं आहे की काही पोल जे आता इथनं आपण बघू शकतो रस्ता रुंद आहे. मात्र हे जे पोल आहेत हे रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत. त्यामुळं मागच्या बाजूला कमीत कमी 10 फूट जागा अडवलेली आहे या खांबांनी. हा एक खांब आहे. ह्याच्या पुढचा हा सुद्धा एक खांब आपण बघतोय जो रस्त्याच्या मध्ये आलाय. हा जर फुटपाथवर घेतला तर हा आणखीन एक 5-10 फूट रस्ता रुंद होऊ शकतो. हा एक खांब मध्ये आलेला आहे. हे जे MSCBचे खांब आहे जे मध्ये आलेले त्याच्यामुळं रस्ता अरुंद झालेला. आता ह्या ठिकाणचा भाग इथनं पुढं फुटपाथ नाहीये तर हा पोल मागं घेऊन या ठिकाणी डावीकडे जर फुटपाथ आपण केला तर येण्या जाण्यासाठी जे पादचारी आहेत त्यांना रस्ता होईल. आणि हा रस्ता सुद्धा बऱ्यापैकी मोठा करण्यात येईल. हा एक खांब बघा, हा एक मध्येच आहे. MSCBचे असे म्हणजे मानाजी बागच्या पुढे आल्यानंतर एक 8-10 पोल जे आहेत ते रस्त्याच्या मध्ये आहेत. त्याच्यामुळं सुद्धा रस्ता अरुंद झालेला आहे. काही प्रमाणात जर हा रुंद केला तर 2 वे करणं सोपं होईल. हे आलोय आपण संजय गांधी हॉस्पिटल बोपुडी. इथं सुद्धा हा जो खांब आहे हा जर काढला तर कमीत कमी 15 फूट रस्ता जो आहे हा मोठा होणार आहे. आणि हा संपूर्ण जो रस्ता वापरण्या योग्य करता येईल. हे आहे वंदन हॉटेल, वंदन स्वीट. या वंदन स्वीट समोर सुद्धा MSCBचा पोल आहे आणि खाली DP आहे. हा जर मागं सरकवला किंवा आडवा केला तरी रस्ता रुंद होणार आहे. आणि ह्या ठिकाणी MSCBचाच हे लोखंडी खांब आहेत ते सुद्धा काढले तर बोपुडी चौकापर्यंत येणारा जो रस्ता आहे हा रस्ता आपण 8 ते 10 फूट रुंद करून 2 वे जे करता येणार आहे त्या 2 वे साठी रस्ता चांगला मोठा होईल तात्पुरत्या स्वरूपात. आणि आता आपण आलेलो आहोत बोपुडी चौकामध्ये ज्या ठिकाणी रस्त्याचं काम जे आहे हे सुरू आहे. अशा पद्धतीने रस्त्यामध्ये जे अडथळे आहेत ते तुम्हाला दाखवले. काम जे करण्याचं सुरू आहे आता हे तुम्हाला दाखवलं. पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हा रस्ता आपल्याला 2 वे होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये ज्यावेळेस ह्या रस्त्याचं बऱ्यापैकी काम होईल. धन्यवाद. तोपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब करा.